शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळी या पिकाची जी काही लागवड आहे तर ती करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, केळीचे कंद लागवड करण्यापेक्षा कधीही जे काही टिश्यू कल्चरची रोपं असतात तर ती लागवड केल्याचं फायद्याचं ठरतं। कारण आपला केळीची जी काही रास आहे तर ती आपल्याला टिश्यू कल्चर रोपांची जी आहे तर ती चांगली निघालेली पाहायला मिळते। मित्रांनो, तुम्ही माझ्या हातामध्ये जे काही रोप पाहतात तर हे पाटील बायोटेक टिश्यू कल्चर लॅबमध्ये इथं विकसित करण्यात आलेलं रोप आहे आणि 100% हा जो काही मीडिया तुम्ही खालचा पाहतात तर हा मीडिया पिटमॉस मीडिया असतो। तर त्या पिटमॉस मीडियाचा फायदा काय होतो मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्ही बारीक इथं झूम करून जर पाहिलं तर एकदम जो काही रूट झोन आहे तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप झालेला पाहायला मिळतो आणि एकंदरीत रूट झोन चांगला डेव्हलप असल्यामुळे ज्यावेळेस आपण ह्या रोपांची पुनर्लागवड करतो तर त्यावेळेस जे काही रोपं आहेत तर ते लवकर सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःची जोमदार वाढ करण्यासाठी तिथं सशक्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी पाटील बायोटेक कंपनीच्या टिश्यू कल्चर लॅबमधील जर तुम्हाला 100% पिटमॉस मीडियायुक्त रोपांची बुकिंग करायची असेल तर स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही आजच जी काही रोपांची बुकिंग आहे तर ती लवकरात लवकर करू शकता। मित्रांनो, यापूर्वी तुम्ही आपल्या टिश्यू कल्चर लॅबमधील रोपांची लागवड केली होती का? त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? तुमचं उत्पादन किती आलंय? नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर शेअर करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत राम राम।